हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्व? अपेक्षा करते की मस्तच असाल. मी प्रिया कुठार व्लॉग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मला ना इथं थोडंसं दही माझं उरलं होतं, तर मी त्याचं ताक करून करायचं होतं. तर थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकलं आणि हे असं म्हणजे आपल्याला किती ग्लास लागते तेवढं पाणी त्यात ओतलं. पण थोडंसं घट्ट सरच ताक केलं तर चांगलं वाटतं. इतकं पण पातळ ते ना म्हणजे नको वाटतं बरं का पहिला. तर असं इथं मला चपात्या करायच्या होत्या. काल सुट्टी होती बँकेला, परंतु म्हणजे कॅलेंडरवरती ना सुट्टीच होती बरं का. परंतु यांच्या बँकेला सुट्टी नाही दिली का, तर मार्च एंडिंग असल्यामुळं. तर यांना सुट्ट्या कधी असतात बँकेला, तर दुसरा शनिवार एकतर आणि चौथा शनिवार, दुसरा किंवा चौथा शनिवार, हे 2 शनिवार त्यांना फिक्स सुट्टीच असते, शनिवार रविवार. तर आता ही कालची जी कॅलेंडरची सुट्टी होती ना, तर ती यांना नाही भेटली सुट्टी. तर त्यांच्यासाठी मी तर स्वयंपाक वगैरे चालू होता माझा. म्हणजे आधी ढोबळी मिरचीची भाजी करून ठेवली होती, फक्त मी चपात्या टाकत होते. तर इथं खुशीला सुट्टी भेटली होती. तिची फार मजा चालू होती. आज सुट्टी आहे, हे इकडं द्यायचं तिकडं द्यायचं असं तसं. तिला वाटलं की कॅलेंडरवरती सुट्टी आहे म्हणल्यानंतर मग बाबाला पण बँकेला सुट्टी असेल असंच वाटलं. परंतु त्यांना काही सुट्टी नाही भेटली शेवटी. तर मार्च एंडिंग असल्यामुळं परत आता फायनान्शियल इयर न्यू फायनान्शियल इयर चालू होतं ना, तर त्याच्यामुळं बॅलन्स शीट वगैरे सगळं त्यांचं म्हणजे अगोदर वर्षभराचं काय केलं आहे काय नाही सगळं ते तिथं बहुतेक रेकॉर्डला द्यायचं असतं वाटतं. म्हणून ह्यांनी सुट्टी पण नाही घेतली. घेणार होती, तब्येत वगैरे ठीक नव्हती म्हणून. परंतु असो, मग मी काही तर लागले त्यांच्यासाठी चपात्या वगैरे करायला. तर त्यांना काय भात वगैरे नको वाटतं खायचं, तर मला फक्त एक भाजी आणि एक चपाती टाकून दे मला म्हणले. तर लगे हात मी खुशीला पण थोडंसं त्यांच्यासोबतच खाऊ घातलं, कारण त्यांनी बसले ना थोडंसं बाबाच्या मिठीनं तिनं जेवण करते. असं तर मला तिच्या मागे लागावंच लागते बरं का, जेवण कर वगैरे. तर तिला थोडीशी चपाती वगैरे आवडत नाही. लहान लेकरांचं कसं असतंय सेम. तर तिला नुसतं भात, खिचडी, असं शाबू, म्हणजे जे काय असं हलकं आहे ना ते असं तिला फार आवडतं. चपाती भाकरी मला तर अजिबात नको आम्हाला, असं असतं तिचं. परंतु बाबा बसले ना समोर, मग तिला गुपचूप खावंच लागतं बरं का. थोडं बाबा तिला ओरडतात तर त्याच्यामुळं. तर मग इथं म्हटलं मी तिच्यासाठी पण एक चपाती टाकत होते, तर मध्ये मध्ये येऊन मला ओरडत होती की तू छोटी चपाती टाक वगैरे. तर इथं पहा, मी दुपारी ना थोडंसं मी चिमण्यांना मध्ये मध्ये पाणी ठेवलं होतं एका प्लेटामध्ये. तर ते काय प्लास्टिकचं प्लेट परत मला सापडलंच नाही. खुशीनं खेळायला घेतली का कुठं हरवलं कोणास ठाऊक. म्हटलं आता ह्या छोट्याशाच गाडग्यामध्येच ठेवावं म्हटलं पाणी. हे मटका आहे. तर ना खुशीला ना मी थोडंसं ओरडले बरं का इथं, की आजकाल तू नुसतं खेळ करते, अभ्यास नाही काय नाही, देवापाशी दिवा वगैरे तू लावत नाही. तर इतकं मोठमोठ्याने तिनं शुभम कुर्ती म्हणत होती ना. तर इथं डायरेक्ट मी आता इथं संध्याकाळचंच शूटिंग घेतलं. इथं मला थोडंसं अद्रक वाटून काढायचं होतं मिक्सरमध्ये. भरपूर अद्रक आणले होते मी. तसं ही अद्रक थोडंसं म्हणजे उष्णता असते, थोडं भाज्यांमध्ये किंवा चहामध्ये वगैरे टाकलं तरी टेस्ट लागते. तर मी खिचडीमध्ये किंवा वांग्याच्या भाजीमध्ये वगैरे टाकत असते. तर नेहमीप्रमाणे खुशी म्हणजे मी जेव्हा मिक्सर वगैरे लावते चालू करते ना, तर तिचा असं मोठ्याने असं आवाज देते, आरडते जोरात, म्हणजे ओरडते. तर तिला वाटतं की मिक्सरच्या आवाजानं तिचा आवाज म्हणजे ऐकूच येणार नाही असं होतं. परंतु दरवेळेस मला तिचं ओरडणं हे ऐकू येतच मिक्सरच्या ह्याच्यातून. तर तर इतकं मी असं भरले होते ना ते अक्षरशः ते मिक्सरचं भांडं, ते मिक्सरमध्ये फिरायलाच नाही. तर त्याच्यामुळे मी ते थोडंसं रिकामं केलं, म्हणजे कमी केलं थोडंसं, आणि परत मी मिक्सरमध्ये काढलं. तर आता इथं कॅमेरामॅन खुशी झाली होती. तर तुम्ही पाहू शकतात नेहमीप्रमाणे कॅमेरा खूप हालतोय मोबाईल. तर तिच्याकडे मी ट्रायपॉडच दिला होता की तू याला असं दराने उभार, तरी पण तिनं हालतच होतं तिच्या हातातलं. तर असं इथं थोडंसं मोठारच म्हणजे निघालं होतं. परत मी काय केलं, इथं पाणी ओतून थोडंसं मिक्सरमध्ये आणखीन थोडंसं भरडून काढले. आणि इथं मी गॅसवरती कढई वगैरे म्हणजे गरम करायला ठेवली होती. मी खुशीला थोडंसं हे कॉर्न तळायचे होते, आणि एकीकडे मला डाळ फ्राय करायची होती. तर हे पहा मी मिक्सरमध्ये भरडून काढले. थोडंसं पाणी टाकल्यानंतर थोडंसं बारीक होतं हे.
सुरुवातीला खूप मोठं दिसत होतं, तर मी असं काचेच्या एका छोट्याशा भरणीमध्ये भरून ठेवले. जेव्हा केव्हा भाजीला वगैरे टाकायचं असेल तर तिथून पटमन घ्यायचं आणि टाकायचं. तर असो, तर जेवणामध्ये जर तोंडी लावायला वगैरे असे चटपटा अशा काही वस्तू असेल ना, तर खुशी पोट भरून जेवत असते. तर तिच्यासाठी मी खास ते कॉर्न तळत होते. हे तेच कॉर्न आहेत आपण चिवड्यामध्ये टाकतोत ना, तर माझे उरले होते. तर म्हटलं खुशीनं त्या दिवशी काढल्यानंतर हे तळ म्हणल्यानंतर मग मी सगळंच आज तळून टाकले होते. संपवलेच शेवटी मी हे आज तळून. कधी कधी तिला चपाती वगैरे टिफिनला दिलं तर हे पण सोबत मी देते. तर लहान लेकरं पहा आवडीनं जेवण करतात, हे जर असं दिलं तर खूप टेस्ट वेगळी लागते बरं का. मस्त म्हणजे एकदम टेस्टी लागतं हे. फक्त एवढंच की थोडंसं मग तेलकट होऊन जातं असं. बरं, लहान लेकरं जर पोट भरून जेवत असेल तर मग काय हरकत आहे, म्हणून मी तिच्यासाठी हे तळतेच, आवर्जून तळते तिच्यासाठी मी हे. तर हे पहा, मी बेडरूममधलं झाड आणून इथं किचनमध्ये ठेवलं होतं. कारण बेडरूममध्ये ठेवल्यानंतर ना ते थोडंसं असं म्हणजे वाळल्यासारखं झालं होतं. कारण बेडरूममध्ये खिडकी वगैरे नाही आहे, पण बाथरूमच्या तिथली वरची खिडकी आहे, तर त्याच्यामुळे तिथं काय हवा लागत नाही. म्हणून मी थोडंसं इथं किचनची गॅलरीची खिडकीची तिथून हवा येते, तर त्याच्यामुळे तिथं येईल म्हणून ते वाढेल म्हणून. तर किती फ्रेश तिथं झालं होतं पाहते. तर इथं मी डब्यामध्ये वगैरे भरून ठेवलं होतं ते कॉर्न. तर बाकीचं राहिलेलं खुशी म्हणली मला दे टोपल्यातच मी खाते, असं तिचं चालू होतं. तर मम्मा दे, मी टोपल्यातच खाते, तुला भांडे नको भरवायचे, नको मला प्लेट वगैरे म्हटली. आणि ती टोपल्यातच तिचं खाणं चालू झालं होतं बरं का, बडबड करत. तर मला इथं डाळ फ्राय करायची होती. संध्याकाळी डाळ फ्राय आणि थोडंसं भात करणार होते. ह्याने बाहेरून थोडंसं आणत होते खायला, तर त्याच्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर वगैरे धुवून घेतली अगोदर. डाळ फ्राय करताना नेहमी सगळ्या डाळींना मिक्स करायच्या आणि शिजवून घ्यायच्या. म्हणजे हरभऱ्याची डाळ, तुरीची, मुगाची, उडदाची आणि मसुरीची डाळ वगैरे सगळ्या डाळी अशा मिक्स करायच्या आणि 2-3 शिट्ट्या काढून मस्तपैकी त्याला शिजवून घ्यायचं. आणि शिजवते वेळेसच टोमॅटो, हळद, मीठ टाकायचं. मी थोडंसं वरतून पण टाकते. आणि फोडणीमध्ये फक्त हिरव्या मिरच्या टाकायचं. मी शिजताना हिरव्या मिरच्या टाकले होते. तर फक्त कोथिंबीर आणि जिरे मोहरीची तर फोडणी द्यायची होती मला. तर पहा, आमच्या दोघी मायलेकींचा असं गप्पा गोष्टी मारत ना चालू असतं. तर अचानकच इथं खुशीला इथं चंद्र दिसला. तर हा पौर्णिमेचा चंद्र आहे पहा. मम्मा घे तुझ्या कॅमेऱ्यामध्ये असं म्हटली तिनं. म्हटलं थोडंसं शूट घ्यावं, इतकं भारी वाटत होतं ना ते. तर इथं गॅस वगैरे थोडंसं गरम झालेलं होतं. म्हटलं आता फोडणी वगैरे द्यावं ह्याला. मी ह्याला मिक्सरमध्ये वाटून काढले नव्हते. कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट तर झाली होती आणि लसूण हे सगळं फक्त कुटून घेतले होते खलबत्त्यामध्ये. मिक्सरमध्ये नव्हतं मी त्याला वाटलं, कारण थोडंसं कोथिंबीरचा पाला किंवा लसणाचं थोडंसं ते असं म्हणजे टेस्टमध्ये घासामध्ये लागल्यानंतर आणखीन चविष्ट होतं. तर त्याच्यामुळं मी त्याला फक्त असं खलबत्त्यामध्येच त्याला मी काढले होते. तर इथं पहा, फोडणी वगैरे दिले. मिठाचीच मी डाळ केली होती, तिखट अजिबात टाकलेली नव्हती. कारण खुशीला विचारलं तर त्याने सपकच कर म्हटली, म्हणून मी थोडंसं सपकच केले. डाळ फ्राय थोडीशी अशी घट्टसरच करायची, लय पण पातळ आणि लय पण घट्ट पण नाही करायची, कारण भातासोबत ते चवदार लावायला पाहिजे म्हणून. मी काय एवढे पातळ नाही करत. तर इथं जेवण वगैरे झालेलं होतं आमचं. जेवण करून आम्ही तर वरती फिरायला गेले होते, मी एकटीच, हे दोघं खाली गेले होते. तर चला, आता तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. काही विचारायचं असेल तर बिनधास्तपणे विचारा, मी नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय करेन. तर आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.